शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार सूत्रांची माहिती. पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना मंत्रिपदासह मोठी जबाबदारी मिळणार असल्याचीही सूत्रांची माहिती. बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार, मात्र प्रहार सामाजिक संघटना कायम राहणार सूत्रांची माहिती. रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची चर्चा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास बैठक. काँग्रेसनं 10 उमेदवार दिल्यानंतर राष्ट्रवादी अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत सूत्रांची माहिती. आनंद परांजपेंनी नंदनवनमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. येणाऱ्या काळात शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. चाणक्य, प्रजा आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता. ममता दिदींचं सरकार जाणार. 3ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा, तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचा अंदाज. केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर. काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज. डाव्यांची सत्ता जाणार. पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार UDFला 66 ते 76 जागांचा अंदाज. तामिळनाडूचे MK स्टॅलिन पुन्हा सरकार स्थापन करणार. चाणक्य आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसारही DMK सत्ता कायम राखणार. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान. आतापर्यंत 92.1% मतदानाची नोंद. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात प्रमुख लढत. पोलपंडितच्या एक्झिट पोलनुसार बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना 87 ते 92% मतं. सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2 लाख मताधिक्यानं विजयी होण्याची शक्यता. पोलपंडीच्या एक्झिट पोलनुसार राहुरीत अक्षय कर्डिलेंना 70% ते 75% मतं. कर्डिले 95,000 ते 1,05,000च्या मताधिक्यानं विजयी होण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीवरून मवियातच बिघाडीची चिन्ह. ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर सुषमा अंधारे नाराज असल्याची चर्चा, तर काँग्रेसही दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत. नागपुरातील संघ मुख्यालयात रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्यानं निनावी पत्र. पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात संघाबद्दल आक्षेपार्ह भाषा. DSS नावाच्या संघटनेने पत्र पाठवल्याची माहिती. महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय, मग आता मोर्चा कशासाठी? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. भैयानं मराठी शिकवलं तर ते पत्रकारितेत येतील आणि उद्या चौबेला भिडे पुरस्कार द्यावा लागेल. परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सुनावलं. पत्राचाट रहिवाशांना म्हाडाकडून 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय. इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश. परिसरात मंदिर उभारले जाणार. कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांची समिती. वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबानं छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र असलेला सदरा परिधान केला. शिवप्रेमींच्या विरोधानंतर धीरेंद्र शास्त्रींचा शिवभक्त असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून मुंबईत 5 तास वाहतूक कोंडीत अडकल्याचा एक व्हिडिओ शेअर. वाहतूक कोंडीची समस्या खूप भयंकर असल्याचं म्हणत शासनानं उपाययोजना करण्याची केली मागणी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.